प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य मुक्तियों गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 24 जानेवारी 2025 शुक्रवार. आपल्या ओटाचे फल मानून त्यांचे मार्फत आपण देवाला नेहमी स्तुतीची अर्पणे करूया. म्हणजे आपल्या ओटाचे फल त्यांची नावाचे आभार मानणे. इब्री 13:15. आपल्या ओटाचा सर्वोत्तम उपयोग करायचा असेल तर आपल्याला नेहमीच देवाचे आभार मानणे आणि स्तुती करण्याची सवय लावली पाहिजे. आपल्या ओटाचे फल म्हणजेच स्तुतीची अर्पणे करणे महत्त्वाचे आहे. ओठ हृदयाची इच्छाने व्यक्त करतात. जर हृदय अंधाराने व भ्रमाने भरलेले असेल तर ओठ फक्त खोटेपणा आणि फसवणूक व्यक्त करतील. पण जर पवित्र आत्मा आपल्या हृदयात खोलवर रुजलेला असेल तर आपले हृदय आभार मानण्याची गोड फल निर्माण करेल. प्रभू म्हणतो, जो कोणी स्तुती अर्पण करतो तो माझा गौरव करतो. स्तोत्र 50:23. जेव्हा आपण प्रभूची स्तुती, धन्यवाद आणि उपासना करतो तेव्हा ती देवासाठी एक गोड वासाचा सुगंध ठरतो. तसेच त्याने हृदयाला आनंदी करते. जुन्या करारात जसे देवाने अर्पण केलेल्या बलिदानाचा गोड वास स्वीकारला तसेच नवीन करारात त्याला धन्यवादाची बलिदानात आनंद होतो. जुन्या करारात बलिदाना खूप महत्त्व होते. जेव्हा अब्राहमने प्रभूसाठी बलिदान अर्पण केले तेव्हा प्रभू त्या वेदीची ज्वाला मध्ये उतरला. प्रभूने कायद्याद्वारे अनेक बलिदानाची आज्ञा दिली होती, जसे की अपराध बलिदान, पाप बलिदान, लघवी बलिदान, पान बलिदान आणि धान्य बलिदान. परंतु याबद्दल दावीद म्हणतो, प्रभू तुला बलिदान हवे नसेल तर मी देईल. तुला होम बलिदानात आनंद नाही. स्तोत्र 51:16. प्रभूसाठी स्वीकारा ही पहिले बलिदान म्हणजे ख्रिस्त आत्मा. बायबल सांगते, देवाचे बलिदान म्हणजे ख्रिस्त आत्मा. किन व पापाविबल हृदय हे देवा तुला तुच्छ वाटणार नाही. स्तोत्र 51:17. दुसरे बलिदान म्हणजे ओटाचे फल, स्तुतीचे बलिदान. जरी जुना करारातील संत जोब यांची सर्व मुले मरण पावली आणि त्यांचे सर्व ज्ञानावर नष्ट झाले तरीही त्याने त्या कठीण परिस्थितीत देवाला स्तुतीची अर्पण केली. त्याने प्रभूचे गुणगान करत म्हटले, प्रभूने दिले आणि प्रभूने परत घेतले. पवित्र नावाचे गौरव व्हावा ही आनंदाची स्तुती नव्हती, परंतु बलिदानात्मक स्तुती होती. काही लोक सर्व सुखसोयी मिळाल्यावर आणि आनंदी असताना प्रभूची स्तुती करतात. त्याने मासिक पगार मिळाल्यावर, एखादा अपघातातून चमत्कारित्या वाचल्यानंतर किंवा देवाच्या हातून आशीर्वाद व लाभ मिळाल्यावर ते देवाचे आभार मानतात. ही नैसर्गिक स्तुती आहे. परंतु जे लोक त्यांची जीवनातील कठीण प्रसंग, संघर्ष आणि आव्हानांमध्ये ही स्तुती व आभार मानू शकतात ते खऱ्या अर्थाने ओटाचे फल असलेल्या स्तुतीचे बलिदान अर्पण करतात. देवाची मुलांनो, सर्व परिस्थितीमध्ये प्रभूची स्तुती करण्याची प्रयत्न करा. आजचे धन्यवाक्य, मी प्रभूचे सर्वकाळ स्तवन करीन, त्यांची स्तुती नेहमी माझ्या मुखी असेल. स्तोत्र 34:1. आजचे बायबल वाचन सकाळी निर्गम 9वा अध्याय, 10वा अध्याय, 11वा अध्याय. संध्याकाळी मत्ती 15वा अध्याय 21 से 39 वचन. धन्यवाद.